डॉक्टर पुंडे यांनी सरपंच झालेल्या मुलीचे प्राण वाचविले। घरातच झोपेत असलेल्या एका 12 वर्षीय चिमुकलीला विषारी सापाने दंश केला नाही। त्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या चिमुकलीवर डॉक्टर पुंडे यांनी सलग 2 दिवस शर्थीचे प्रयत्न करून तिच्यावर उपचार करीत तिला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढत तिचे प्राण वाचवले आहेत। नायगाव तालुक्यातील गडगा येथील रहिवासी असलेली मेघा नागनाथ स्वामी ही 27 मार्च रोजी आपल्या घरात झोपली असता मध्यरात्री 2च्या सुमारास घरामध्ये 5 फूट लांबीचा विषारी सापाने प्रवेश करत मेघाच्या डाव्या हाताला दंश केला। यात मेघा ही बेशुद्ध झाली। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मेघास मुखेड येथील डॉक्टर पुंडे रुग्णालयात दाखल करण्यात आले। यावेळी मेघाला व्हेंटिलेटर ठेवण्यात आले व तिच्यावर उपचार सुरू झाला। मेघा ही दुसऱ्या दिवशी शुद्धीवरती आली। त्यानंतर तिला 2च दिवसात रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली। तिच्यावरती जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य मुखेडचे भूषण डॉक्टर दिलीप पुंडे, डॉक्टर नितीन आंबेकर, डॉक्टर मुकुंद गोकुलवाड यांनी तिच्यावरती उपचार केला। पुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे मेघाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात यश मिळाले व मेघास नवे जीवनदान दिले। त्यामुळे डॉक्टरांच्या या कार्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे। नवराष्ट्र माझा, सतीश वाघमारे, नांदेड। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।